हॅलो गाईज, वेलकम बॅक. मी आता मखाना बनवला आहे, जे की 7 महिन्याच्या वरील बाळांसाठी. त्यातली जी व्हिडिओ आहे ना, त्यातले जे काही क्लिप्स ते मी लास्ट व्हिडिओला कॉपी केले. म्हणजे क्लिप त्या होत्या ते ठेवल्या मी क्लिप्स, आणि मग मखाना बनवला आहे. सो ज्यांना मखाना बनवतात कसं ते बघायचं असं तर हे तुम्ही पाहू शकता. तर मी मखाना रोस्ट केला. हे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता, असं काही नाही की या स्पेसिफिक ब्रँडचं घ्या. तर ते रोस्ट करून घेतल्यानंतर गरम असतानाच फोडून बघा, त्यात किडे असतात ॲक्च्युली. सो किडे आहेत का नाही एकदा क्रॉस चेक करा. तसं मी इतके महिने झाले करते, मला अजूनही एकदाही किडा भेटला नाही आहे. बट एकदा क्रॉस चेक केलेलं नेहमी चांगलं, आपण आपल्या बाळाला देतो आहे. सो एक सेफर साईड चेक करावं. मग सगळं फोडून झाल्यानंतर जे छोटे असतात ना ते फुटत नाही. सो ट्राय करू नका की फुटत का नाही आहे म्हणून. ते फुटत नाही ॲक्च्युली, ते खूप कडक असतात थोडेसे. सो ते बाजूला सेपरेट काढून तुम्ही त्याला असं लाल तिखट चाट मसाला लावून खाऊ शकता, जसं आम्ही खातो, मी आणि माझे मिस्टर. आणि मग बाकीचं जे आहे ते बाळासाठी बनवलेलं ते त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून काढायचं. आणि ह्याचं जास्तही बारीक करू नका, जास्तही जाड ठेवू नका, मीडियम ठेवा. म्हणजे त्याला थोडंसं जाडसरपणा जेव्हा बनवू ना तेव्हा ते नीट बनेल. आणि एका काचेच्या कंटेनरमध्ये मी काढून ठेवते. काचेच्या कंटेनरमध्ये बाळांच्या सगळ्या गोष्टी ठेवावेत, म्हणजे चांगलं राहतं. आणि हे मी 4 ते 5 दिवस यूज करते. तुम्ही 8 ते 9 दिवस यूज करू शकता, जास्तीत जास्त 10 दिवस, त्याच्यावरती यूज करू नका. आणि मग बनवण्याची प्रोसेस हे अशा पद्धतीने मी केलं आहे. मी ॲक्च्युली 2 पद्धतीने करते. एक फोडणी देते तुपाची, आणि एक असं. पण हे जास्त बनवत नाही मी. पण आता ह्याला खोकला लागला आहे ना, सो तुपाचं प्रमाण कमी केलं आहे मी. सो तूप मी त्याला वरून थोडंसं टाकून दिलं. जर फोडणी द्यायचं म्हटलं तर तूप थोडं जास्त लागतं, आणि मी तुपाची फोडणी त्यात थोडंसं लसूण, थोडंसं जिरे यूज करून त्याला देते. सो मी फक्त हे उकळवून घेतलं आणि त्यात तूप घालून त्याला मी खायला दिले. असं काही वेगळं काही केलं नाही आहे, काही वेगळं नाही. खूप सोपी पद्धत आहे, कोणालाही करायला येऊ शकतं. आणि हेल्दी आहे बाळासाठी, खूप हेल्दी आहे. म्हणजे प्रोटीनची कमी होणार नाही. मोस्टली खूप मुलांना प्रोटीनची कमी असते, आणि आईच्या दुधात इतकं भेटत नाही ना. म्हणजे किती माणूस आईसुद्धा इतकं खात नाही प्रॉपर. सो जर आईने कमीही खाल्लं तरी ते जर बाळाला पोचत नसेल तर ते ह्याच्या थ्रू जाऊ शकतं. कॅल्शियमची कमी असेल तर ती ह्याच्यातून भरून निघू शकते. सो व्यवस्थित त्याला उकळून घ्यायचं. म्हणजे जर तुम्ही एक वाटी तुम्ही पाणी त्यात यूज केलं असेल तर ती अर्धी वाटी होईपर्यंत तुम्हाला चांगलं उकळवायचं आहे, आणि मग त्याला खायला द्यायचं आहे. हा झोपला होता म्हणून बनवायला गेली, तर लगेच एक 10 मिनटात म्हणजे बनवून होईपर्यंत तो उठला. मग उठला तर म्हटलं चला बघूया काय करतो, त्याला आता देऊया, झालं आपलं बनवून. तर द्यायचं म्हणून त्याला मी त्याच्याकडे जवळ गेली. त्याचा मूड तर दिसत नव्हता, म्हणजे झोपेतून उठला होता. त्याचं तोंड तुम्ही बघू शकता, झोपेतच आहे अजून, त्याची झोप पूर्ण झाली नाही आहे. म्हटलं चला आता उठला तर त्याला चारूयात थोडंसं. त्याचा मूड बघते की काय करतोय, काय त्याला खेळायचं आहे नाही खेळायचं आहे. मुडी असतात मुलं, बापरे. त्यांचे हे जे असतात ना पूर्ण 1 इयर 2 इयर 3 इयरपर्यंत खूप म्हणजे खूप मस्ती करतात, अजिबात ऐकत नाही हा. तर आता मी बनवून तर झाले, त्याला चारूयात आता. त्याची कन्सिस्टन्सी वगैरे व्यवस्थित ठेवा. म्हणजे मी आता बनवून झाल्यानंतर त्याला चारायचा प्रयत्न करते. कधी कधी तो खातही नाही. बोलतात ना 1 चम्मच खाणार, आणि नंतरला त्याचा मूड नसेल तर अजिबात तोंडात घेणार नाही. सो मी वरून तूप टाकलं, बनवलं, त्याला आता चारून बघते खातोय का नाही. सो तुम्ही अशा पद्धतीने बनवा, खूप छान आणि हेल्दी आहे. बाळाला तुम्ही 7 महिन्याच्या वरील बाळाला देऊ शकता. सो लेट्स ट्राय, आणि मग मला नक्की कमेंट करा. थँक्यू, बाय.